तर आमच्याकडनं सगळ्या क्रिकेट फॅन्सना, इंडियन क्रिकेट टीमला, इंडियन वुमन क्रिकेट टीमला सगळ्यांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघून कळतच आहे, आमच्या जरा लाइटिंगमध्ये काहीतरी इम्पॅक्ट आलेला आहे. इथे एक झाड आलंय, आम्ही जंगलात नाही आलो, झाड इकडे आलंय. मागे दिवे लागलेत, पण नाही आहेत मागे दिवे. आम्याच्या आयुष्यात दिवाळी दिसत नाही मला. आम्ही कपड्यांचं काय म्हणजे, कपडे की पैसे नाही तुझ्या? नाही, आज माझी थोडी अशुभ दीपावली वाटते मला, कारण की सकाळी उठल्या उठल्या ज्या 2 विकेट्स मी बघितल्यात मित्रा, एक आउटसाइड ऑफ नाही, एक बाउन्सरला जो काय पाठी एजला उगून आउट झालाय, आणि दुसरा ॲज युजल आउटसाइड ऑफचा बॉल चेस करताना आउट झालाय. त्यानंतर मी ठरवलं की मी या दिवाळीला ना पणती लावणार आहे, ना कंदील लावणार आहे, ना फटाके फोडणार आहे. ते फटाके बिटाके ठीक आहे, पणती तुझी आई तुला अलाव करणार आहे का? पणती न लावणं म्हणजे काय सिरियसली? आणि सिरियसली यार सगळी खुश होतो मी एवढ्या वर्षांनी, एवढ्या महिन्यांनी हे लोक आता खेळताना बघतो यांना, आणि जो काही माहोल क्रिएट केलेला लोकांनी इन्स्टावर, आणि ते रोको इमोशनल एकदम ते सगळं वाईब होती. आपण पण केलं होतं. येस. हा. अच्छा, मध्ये मध्ये तुम्हाला फटाक्यांचा आवाज येईल किंवा मध्ये मध्ये आमचा पॉडकास्ट येईल, तर फटाक्यांचा आवाज ऐका आणि फटाक्यांना सबस्क्राईब करा. येस. आणि त्यामुळे थोडा मूड ऑफ झाला की अरे यार ऍटलीस्ट 30-40 रन्स तरी झाले असते, कोणा एकाकडून तरी झाले असते, दोघं पण एक. पण मला तेच वाटतं की आपण थोडं रिअलिस्टिक अपेक्षा ठेवायला, अपेक्षा ठेवणं ठीकच आहे, पण थोडं रिअलिस्टिक असायला हवं आता तरी. ऑब्व्हियसली ते दोघं इतक्या 7 महिन्यांनी वगैरे खेळत होते, आणि IPL सोडल्यास त्यांनी मध्ये काही क्रिकेट खेळलेलं नाही. बरोबर. सो अशात ऑब्व्हियसली थोडा ऍडजस्टमेंटचा इश्यू होणारच. आणि इंडियन क्रिकेट ते दोघं तर ठीक आहेत, बाकीचे तर खेळत होते कंटिन्युअसली, त्यांना काय इश्यू झाला ऍडजस्टमेंटवर ते नाही कळत आहे. नाही शुभमन गिल, नाही तू आपलं ते मगाशी बोलणार की BGT संपली लास्ट इयर, पण ह्यांच्याकडे अजून चालूच आहे. फक्त कपड्यांचा रंग बदलला, परफॉर्मन्स तसाच चाललेला आहे अजून. 1 वर्ष इंटॅक्ट आहे. विराटचा आउटसाइड ऑफ बॉल चेस करणं, एक एज लावणं, निघून जाणं, निघाल्यावर ते ऍक्टिंग करणं, रोहित शर्माचं टेंटेटिव्ह खेळणं खूप जास्त, आणि गिलने ऑब्व्हियसली वाईट खेळणं कन्सिस्टंटली. हे सगळं तसं. इंग्लंडमध्ये तो चांगला खेळ, ऑस्ट्रेलिया टू ऑस्ट्रेलिया बोलतो ना आपण. नाही, पण रोकोच्या बाबतीत तरी आपण ते कन्सिडर म्हणजे आपणच असं नाही, इन जनरल लोकांनी कन्सिडर केलं पाहिजे की ठीक आहे ऑन ऑफ असू शकतात आता गोष्टी, कारण की आणि आगरकरने पण केलं पाहिजे. आगरकरला ऑफ केलं पाहिजे ऍक्च्युली, खरं म्हणजे ऑफ केलं पाहिजे, म्हणजे ते कामावरून काढलं पाहिजे, बाकी काही नाही. त्याच्यावरती रेट टाका, ITची रेट टाका त्याच्यावरती. हा, तर रोकोच्या बाबतीत हे वाटतं मला की त्यांना थोडा कन्सिडरेबल टाइम दिला पाहिजे पुन्हा टच मध्ये येणार. 1 वर्ष द्या त्यांना, नंतर काढा. कारण की मॅच प्रॅक्टिसच नाहीये, त्यामुळे डिरेक्ट पहिल्या मॅचला येऊन परफॉर्म करणं खूप कठीण. पण मला वाटतं मग ती थोडी त्यांची पण चूक आहे. मी त्यांना त्यांचं क्रिटिसिझम माझ्या साईडनी असेल, तुम्ही मग दुलीप ट्रॉफी वगैरे का नाही खेळत, किंवा तुम्ही मग बाकी ज्या डोमेस्टिक टुर्नामेंट आहेत त्या तुम्ही का नाही खेळत. बरोबर. सो ते त्यांनी पण कन्सिडर केलं पाहिजे. इफ तुम्हाला जर इच्छा आहे की तुम्ही वर्ल्ड कप पर्यंत जायची, पण हे सो तुम्ही मॅच प्रॅक्टिसचं तर आपण बोलतोय, सो नाही, पण मी म्हणतो की त्यांनी पण त्या लूप मध्ये राहण्यासाठी डोमेस्टिक टुर्नामेंट्स खेळल्या पाहिजेत, ज्या व्हाईट बॉल टुर्नामेंट्स असतात त्या. राईट. त्यामुळे ते लोक टच मध्ये ते असेल तिथे आगरकर पुन्हा सिलेक्टर म्हणून आला तरी तिथे पण नाही खेळलं तर. हा, आणि ते तर गरजेचं आहेच की लूप मध्ये राहावंच माणसाने. आणि त्यानंतर ऍक्च्युली पावसामुळे पण आज खूप प्रॉब्लेम क्रिएट झाला ऑस्ट्रेलियासाठी, कारण पावसाने इंडियाला वाचवलं माझ्या मते. ज्या पद्धतीने पहिल्या 3 विकेट पडल्या होत्या, मला वाटलं इंडिया 100च्याच जाईल, पण पाऊस आला, मध्ये मध्ये ब्रेक्स झाले, त्यांच्या बॉलिंगचा रिदम तुटला माझ्या मते, त्यामुळे तेवढे तरी रन झाले. फटाक्यांमुळे आपला पण रिदम तुटतोय आज. नाही, ऍक्च्युली फटाक्यांचा रिदम तोडतो आपण बोलूयाच नको. नाही, पण मॅच जो काही क्रिएट झालेला बज क्रिएट केला होता इंडिया ऑस्ट्रेलियाच्या ODI सिरीज बद्दल, तेवढं इम्पॅक्टफुल नाही झाली पहिली मॅच. हा, पण ठीक आहे, म्हणजे आता ते पावसामुळे पण झालं थोडंसं. पावसाला पण रोकोला खेळताना बघायचं होतं. आय गेस पहिल्या 2 मॅचेस साठी स्टेडियम पण सोल्ड आउट होतं असं वगैरे पण न्यूज आलेला, पण पब्लिक पण नव्हतीच पावसामुळे गेली, पावसामुळे किंवा मग रोहित आणि विराट गेले, ते पण गेले. मेन तर त्यांच्यासाठीच बघायला आले असतील, सो तेच लवकर गेल्यामुळे मग काही लोकांनी कॅन्सर पण केलं. खरं. पण ओव्हरऑल मॅच बद्दल काय वाटतं तुला? ओव्हरऑल मॅच बद्दल मला वाटतं की मी तर खूप रिअलिस्टिक होतो मॅचला घेऊन काही खूप गोष्टींबाबतीत. एक तर तेच की इंडिया ऍडजस्ट करायला वेळ घेणार, जरी वन डे असली तरी थोडी तरी. सो ती वेळ इंडिया ओळखली जाते की पहिली मॅच इंडिया नाही जिंकत. कधी बाहेर जाऊन जर खेळायचं असेल तर पहिली मॅच हार्डली कधीतरी असं झालं की इंडियाने जिंकली, क्रॅश केली समोर.
त्यानंतर पहिला आपण पुन्हा टॉस हरलो, 16वा टॉस आपण हरलोय ओडीआय क्रिकेट. सो गिलने ऑब्व्हियसली कॅप्टन्सीचे सगळे धडे घेतलेच आहेत, पण त्यांनी लक पण घेतलं आणि बॅटिंगचं पण घेतलं. नाही ते तो बराच का वाईट बॅटिंग करतो, ठीक आहे असो. नाही रे, टेस्ट मध्ये ठीकठाक चांगली बॅटिंग केली, टेस्ट त्याने खरंच चांगली केली, इंग्लंडमध्ये खूप ऑब्व्हियसली. पण तरी कॅप्टन त्याने नव्हतं व्हायला हवं होतं. असो, त्याचं नाव मी अशुभमन गिल ठेवीन आता. बिचारा त्याची काय जुळत, त्याला कॅप्टन बनवलं आपलं सिलेक्टर आणि गंभीर आणि बीसीसीआय. अरे इंडियात कर कॅप्टन्सी, तुला दाखवतील ते हार्दिक पंड्याला दाखवलं तसं बुईंग करतील, बुईंग लोक. नाही करणार इंडियाच्या बाबतीत, नाही होणार ते. IPL मध्ये वगैरे चालू राहील. ठीक आहे, हार्दिक पंड्या देत असेल फिर मैंने क्या पाप किया था. हा रे, त्याला आता T20च्या वाईस कॅप्टनशिप वरून पण काढून टाकलं. आय पिटी फॉर यू हार्दिक पंड्या. सूर्याची पण थोडी फाटली असेल की अरे यार मला पण काढणार का. सूर्याला मेकली मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवतात काय, सूर्याला. अच्छा, हो हा राईट. असो, सूत्रों के हवाले से. तर आपण आता मॅच वर येऊया. सो इंडिया टॉस हरली, त्यांनी बॉलिंग घेतली पहिली, आणि मला वाटतं की फ्रॉम बॉल 1 त्यांचा प्लॅन चांगला वाटत होता मला इंडिया अगेन्स्ट. ते बऱ्यापैकी बॅकफुटला खेळत होते इंडियाला, आणि आज थोडा लिटरली बॅकफुटवरच खेळत होते. शॉर्ट पिच बॉलिंग चालू होती, बरोबर, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वगैरे चालू होती. आणि मला जरा बॅटिंग मध्ये थोडा चेंज वाटला रोहित शर्माच्या अप्रोच मध्ये. टुडे ही वॉज नॉट दॅट सेल्फलेस माझ्या मध्ये, म्हणजे तो थोडा वेळ घेत होता. मी तर ते ऑब्व्हियसली इनिंग सेट करायला, पण मला हा तेच आहे की गॅप खूप असल्यामुळे पण असेल. पण मला हा रोहित शर्मा अप्रोच वाईज 2020-21 किंवा 19 रोहित शर्मा वाटला, जो आपल्याला 2022च्या वर्ल्ड कपच्या आधीचा. शिखर धवन प्रॉपर चार्ज करायचा आणि रोहित शर्मा वेळ घेऊन इनिंग बिल्ड करायचा आणि मारायचा, टेम्पो जो क्रिएट व्हायचा तो. सो आज मला रोहित जरा तसा खेळताना दिसला. सो एका अर्थी मला जरा पॉझिटिव्ह पण वाटलं. आता गंभीरला कारणच मिळेल, 40 रन्स की क्या इनिंग्स होती का वगैरे बोलायला. असो, हा तू काय नोटीस केलं? कारण की मला त्याचं कारण हे वाटतं की आता तो कॅप्टन नाही, सो तो आता तेवढा फ्री होऊन नाही खेळू शकणार. त्याला टीम मध्ये स्वतःचं स्थान बनवून ठेवण्यासाठी खेळावं लागणार आणि त्यासाठी रन्स लागणार. आणि जर तो आधी सारखा खेळायला गेला, म्हणजे 2022च्या नंतर सारखा, तर मग तेवढे रन्स नाही बनवू शकणार त्या अप्रोचने. शेवटी नंबर्स, कारण की बाहेर बसलेला प्लेअर कोण आहे ते पण बघ. यशस्वी जयस्वाल बाहेर बसला, जो की फॉर्म मध्ये. सो त्याच्याबरोबर तुझं कॉम्पिटिशन आहे. सो आय गेस रोहित शर्माला रन्स बनवण्याशिवाय काही उपाय नाही जर त्याला टीम मध्ये राहायचं. काय वेळ रोहित शर्माचं कॉम्पिटिशन यशस्वी जयस्वाल काय. पण आता ते आहे ते आहे. पण ठीक आहे, जयस्वालकडे ऍटलीस्ट वेगळा बिझनेस आहे. काय रोहितकडे वेगळं काही काम नाहीये, त्यामुळे ठीक आहे असं बोल. तर ते एक मेन रिझन आहे. चल ठीक आहे, रोहितचं झालंच. म्हणजे रोहितने पण तेच बीसीडीचा फॉर्म कंटिन्यू ठेवला. विराट कोहली बद्दल काय वाटलं होतं? विराट कोहलीची बॅटिंग आज कशी होती? आय गेस विराट कोहलीचा थोडा माहित नाही आता हे बोलावं की. तो टेंटेटिव्ह होता, बरं की त्याचं फिट मुवमेंट पासून ते अगदीच. म्हणजे त्याने स्टार्टला पण एक बॉल त्याने ड्राईव्ह करायला गेला, तो पण जरा मिस झाला, हिट अँड मिस झाला आउटसाइड ऑफ जिथे. आणि आज शक्य त्याने स्ट्राईक रोटेट नाही केली, जे तो युजली करतो आलेला. 7-8 बॉल झाले तरी त्याचं हे नव्हतं झालं. त्याने काय स्टँडर्ड सेट केलेत बघ. एका माणसाने 10 डॉट काढले, आपल्याला हे पण नाही पटलं. तो 0वरच होता 7-8 बॉल, आणि शेवटी मग तेच आहे. खूप सत्य आणि मग पुन्हा तेच झालं जे गेली 1.5-2 वर्ष चालू आहे की आउटसाइड ऑफचा बॉल चेस करायला गेला आणि मग एज लागली, आणि ठीक एज लागली यावेळी. पॉइंट मध्ये कॅच गेला, कॅच चांगला पकडला त्याचा. त्या फिलिपने कोणी घेतला कॅच? नाही कोणीतरी घेतला. आम्ही विसरलो. आम्ही फक्त दोघांसाठी मॅच बघितली, ते पण विसरले रन बनवायला. असं. तर जसा रोहित गेला, रोहितच्या मागणं कोहली पण गेला, कोहलीच्या मागणं गिल पण गेला. आणि बाय द वे गिलची जी कॅच पकडली पाठी जॉशुआ फिलिपने, त्याने खूप चांगली विकेट किपिंग केली. 2 कॅच पकडल्या त्याने पाठी तशा, आय गेस. आणि त्याची पहिलीच मॅच आहे की आय डोंट नो, तो खेळला त्याने T20 वगैरे तर खेळला जेवढं मला माहिती. सो त्याने विकेट किपिंग खूप चांगली केली. आणि बॉलिंग तर ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियाने कंट्रोलमध्येच ठेवलेलं आपल्याला पूर्ण वेळ. आणि त्यांनी स्पेशली हे तिघं गेल्यानंतर त्यांनी अय्यरला जी बॉलिंग केली, अय्यरचा जो विकनेस आपल्याला सगळ्यांना आधीपासून माहिती आहे की त्याचा शॉर्ट बॉलचा विकनेस होता, जो त्यांनी मध्ये मध्ये रिपेअर केला होता इंडियन पिचेसवरती ऑब्व्हियसली. पण ऑस्ट्रेलिया त्याला कळलं की खरा बाउन्स काय असतो. सो लिटरली इंडियन पिचेसवर तेवढ्या पेसने नाही आहेत, बाउन्स होईल पण तेवढ्या पेसने. ऑस्ट्रेलियावर तुला पेस आणि बाउन्स दोन्ही. आपण टप्प्याचा पण मुद्दा आहे, टप्पा गुडलेनचा बॉल एवढा उडत नाही जो इथे उडत होता. बरोबर. हेझलवूड तो काय काय टाकत होता बॉल. ऑस्ट्रेलियामध्ये जसं की आता हर्षित राणा जेव्हा बॉलिंग टाकत होता तेव्हा 1-2 LBWचे शॉट्स मिळाले, जे की इंडियात जर मॅच असली असती तर ते प्लम्प आउट असते. पण आता ते स्टंपच्या वरून जात होते बॉल. किंवा गंभीर कॅप्टन असतात आउट दिला पण असतं त्यांनी. गंभीर अंपायर असतात. पण इव्हन रोहित शर्माला पण स्टार्कने एक बॉल टाकला जो बोल्ड होता, तो सुद्धा स्टंपच्या वरून गेला. जो जर इंडियात असता तर बोल्ड होता. सो त्याचा पण फरक पडला असणार श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर ऑब्व्हियसली. सो अय्यर पण तेच, अय्यरला त्यांनी अख्खा ब्लॉक केला. कट शॉट खूप चांगला मारला अय्यरने. ते कोणाला मारला, नॅथन आजीसला मारला माझ्या मते.
सो अय्यर पण गेला, मग पाऊस आला आणि अय्यर जायच्या पण पाऊस आला होता. सो पाऊस सतत येत होता, इंडियाचा पण मोमेंटम खूप ब्रेक होत होता. सो ते बनलंच नाही कधी, रिदम मिळूच नाही शकला. आणि ते पण होतं की कोण कोचेस, अंपायर्स कोचेस कमेंट्री मध्ये लोक म्हणत होती की ह्या पिच वरती आफ्टर 20 ओव्हर वगैरे रन्स बनायला तुला स्टार्टला वेळ लागतो, पण आफ्टर 20 ओव्हर इनिंगच संपली. पण मग किती ओव्हर, 26 ओव्हरची झाली. आणि त्यात मला डकवर्थ लुईसचं ते पण नाही कळलं की इंडियाने 136 बनवले, डकवर्थ लुईसने एकतर रन तेवढे, मग ते मला कळलं नाही. कॅल्क्युलेशन त्याबद्दल आपण ते कुठला ऍप आहे मला ते बघायचं, असो फ्रॉड आहे. तर KL राहुल आणि अक्षर पटेलने थोडी आपली आज लाज वाचवली मला वाटतं. त्यांनी चांगली पार्टनरशिप टाकली, 30-40 रन्सच केले, पण त्यांनी ते दोघं जरा कम्फर्टेबल वाटले मला. आय गेस KL राहुलचं आता जे काही द सेव्हियर, KL राहुलचा जे काही पुनर्जन्म झालाय BGT पासून, जेव्हा त्याला ओपन करायला लावलं. ते गिल आणि राहुल वाटच बघत होते, हे दोघं कधी निघतात टीम मध्ये, तेव्हा आम्ही दोघं खेळू. नाही रे, राहुल बद्दल नाही वाटत मला तसं, गिल बद्दल पण नाही वाटत, पण तरी. सो काय झालं, मी विसरतो, तू मध्येच काहीतरी विचित्र बोलतोस. तर काय बोलतो तू, राहुलची जी इनिंग आहे, जे काही पुनर्जन्म झाला, जो आय गेस राहुलचं स्थान आता पक्का झालंय दोन्ही फॉर्मॅटमध्ये. T20चं माहित नाही मला अजून, T20 त्याचा पक्का झाला की तो नाही खेळणार, त्याला नाही खेळणार वन डे आणि टेस्ट मध्ये जे काय, आणि ही इज रिस्पॉन्सिबल. आणि त्याने आज सुद्धा ते प्रूव्ह केलं, त्याने अटॅक करायचं होतं तेव्हा अटॅक केला, आउट झाला तो नंतर. ऑब्व्हियसली अटॅक करताना फक्त अटॅक नाही केला, काय वेळ आली तेव्हा. 23ची फायनल जाऊ दे. आज त्याने अटॅक करायचा तेव्हा अटॅक केला, डिफेन्स करून खेळला तेव्हा त्याने डिफेन्स करून खेळला तो, आणि आउट पण तो तसाच झाला अटॅक करताना. आणि जेव्हा की गरज पण होते, शेवटच्या 4-5 ओव्हर बाकी होता आणि तुझ्या हातात काहीच नव्हतं तेव्हा, सो त्याची गरज होती. अक्षर पटेलने पण चांगली इनिंग केली, 31 रन्स मारले अक्षर पटेल पण शेवटी मारतानाच आउट झाला, कारण की गरज होती. आणि नंतर रेड्डीने 2-3 शॉट खेळले, त्याने छगा चांगला मारला. शेवटची ओव्हर खूप चांगली खेळून 13-14 रन्स आले शेवटच्या ओव्हरला, सो त्यामुळे 136 झाले आपले. येस. आणि वॉशिंग्टन सुंदर जरा खूप जास्त ट्राय करायला जात होता, स्वीप आणि रिव्हर्स स्वीप, आणि तो रिषभ पंतची कमी जाणून देत नव्हता, परत भेटत होता मध्ये ग्राउंड वरती. तर त्यात तो फसला आय गेस, आणि मग त्याची विकेट गेली. त्यांची बॉलिंग चांगली होती, हेझलवूडची बॉलिंग आपण अप्रिशिएट केली, स्टार्कने ऑब्व्हियसली नो डाऊट चांगली केली. नॅथन एलिस तर मला खूप जास्ती व्हरायटी रेड असं वाटतं, मला एवढं आवडत नाही. त्यानंतर त्यांनी प्रॉपर स्लोअर बॉल्स वगैरे पावसानंतर स्लोअर बॉल्स वगैरे टाकले, म्हणजे प्रॉपर डेथ ओव्हर्सला जी बॉलिंग करतात नॉर्मली बॉलर्स, तेच चालू केलेलं नेथन एलिसने. आणि तो त्यांचा कुन्नन, त्याचं नाव काय, तो जो काय होता, त्याने पण चांगली बॉलिंग केली. सो ओव्हरऑल ऑस्ट्रेलियाने खूप चांगली बॉलिंग केली, दे वर विथ द प्लॅन्स. कमिन्स नव्हता, पण तरी त्यांनी इंडियाची वाजवली. पण कमिन्स ऍड मध्ये बघतोस की तो सिरीज खेळत नाही, पण तो इंडिया आवडा आहे ऑस्ट्रेलिया. रोहित और विराट का वाजू बोलणार आहे, रोहित और विराट का लास्ट वर्ल्ड कप तो नाही है, अशा त्याने ऍड्स केल्या होत्या. पण ठीकठाक, लास्ट टूर ऑस्ट्रेलियाची ठीकठाक झाली मॅच आजची. जे काही बज क्रिएट केला त्याच्या तेवढी मजा नाही आहे. एक्सपेक्टेशन रियालिटी होतं प्रॉपर आज, आणि रियालिटी चेक मिळत राहा माणसाला, असं मला नेहमी वाटतं. काय बोलतोस, खरं तुला मिळाला की नाही? मला खूप आधीच मिळालंय, झालं तर 1 वर्ष होईल. नाही 1 वर्ष नाही झालं ना, जाऊ दे. तर मग इव्हन ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करताना पण पहिली विकेट त्यांची लवकर गेली, पण त्यानंतर ते बऱ्यापैकी ट्रॅव्हिस द टुल्ला आज तो नाही खेळला. असं का नाही खेळला, गेस कर. बिकॉज रोहित पगलू आहे तो, त्याचं म्हणजे रोहित भाई कॅप्टन नाही तर मी नाही खेळणार. येस, आज रात को मैं बैठेगा, ऋतिका हट जा, आज मैं बैठेगा रोहित भाई की गाडी में, हे सगळं रोहित भाई की गाडी में, काय हे सगळं बोलणं मी टाळत होतो, पण तुला ते बोलायचं अर्धवट दिलं का? हे आयुष्यात त्यांचं पूर्ण करत नाहीत काय, मग हँडीसोबत कोणी काही पूर्ण करत नाही, सोडून जातात त्यांना पोरी. चला पुढे जाऊया आपण. पाडवा कधी तर माहित. तर बॅटिंग नंतर ट्रॅव्हिस हेड आउट झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया बऱ्यापैकी कंट्रोल होते. मार्च चांगला केला, 46 रन्स मारले आय गेस त्याने, आणि त्याच्यावर फिलिपे खेळत होता, जॉशुआ फिलिपे. त्याचे शॉट जरा वेगळे होते, ही वॉज नॉट सो ऑस्ट्रेलियन, थोडा मॅक्सवेल सारखा होता तो, वेगळा होता जरा खेळायला. त्याची बॅटिंग चांगली वाटली मला, मला पण मजा आली. आणि इंडियाने बॉलिंग वाईट केली, म्हणजे रन्सच नव्हते फार खेळायला. त्यामुळे हर्षित राणाने दुसरी ओव्हर त्याने चांगली, पहिल्या ओव्हरला त्याला मारलेलं, दुसरी ओव्हर त्याने चांगली टाकलेली, खूप टाईट टाकलेली, तो पेसने व्यवस्थित टाकला होता, पण मध्ये तिसऱ्या ओव्हरला तो परत गेलाच. ही वॉज नॉट व्हेरी गंभीर अबाउट द मॅच आय गेस. येस, आणि त्यानंतर अजून कोण आपल्याकडे, अक्षर पटेलला एक विकेट मिळाली, अर्षदीपला एक विकेट मिळाली, थोडे स्पिनर्स आल्यानंतर थोडे त्यांचा रन रेट कमी झालेला, पण त्यांनी 21 ओव्हरला मॅच संपवली. पण ठीक आहे माझ्या मते.
ठीक आहे. म्हणजे आता माझ्या ते झाली मॅच. आता पुढे बघूया आपण. पुढच्या 2 मॅच उरल्या. 2 मॅच उरल्यात. आणि रोहित आणि विराटसाठी ही जी सिरीज आहे त्यांची जी परीक्षा आहे, अग्निपरीक्षा ही, ती बघूया आता कशी जाते. हा, होपफुली ते दोघं पण चांगले खेळतील. ऍटलीस्ट 50-50 रन्स तरी मारतील, एक 50 तरी येईल, किंवा सेंचुरी मारा, किंवा रोहित शर्माची डबल सेंचुरी, जे काही असेल. अपेक्षा आहेत का डबल सेंचुरी अपेक्षा आहेत? आता वय झालं रे, आता डबल सेंचुरी नसते. अच्छा, आगरकर बद्दल सरप्राइझिंग फॅक्ट तुला मी सांगतोय. मॅग्राथने त्याचे टॉप 5 इंडियन बॉलर सांगितले, बेस्ट 5. त्यात त्याने आगरकरचं नाव घेतलेलं मित्र. आगरकर, श्रीनाथ, बुमराह, शमी आणि कोण झाले? कपिल देव. त्याने हे 5 बॉलर सांगितले. अच्छा, ओके. मग झहीर खानला त्याने वगळलं? हा, झहीर खानला त्याने वगळलं. सरप्राइझिंग होतं जरा का त्याला ग्लेन मॅग्रा. पण मला एक आवडलं, त्याने शमीचं नाव घेतलं. मला आवडलं ते, कारण शमी मला खूप अंडररेटेड. मॅग्राथला आय गेस इंडियन टीम कडून आता खेळायचं असेल म्हणून त्याने आगरकरचं नाव घेतलं, किंवा त्याला ते असेल की हा हे असेल, ठीक आहे पर्सनल सिलेक्टर. पण त्याने इंडियन मॅग्राथचं नाव नाही घेतलं. कोण? मुकेश कुमार? नाही, आपला कोण होता? मुनाफ पटेल. अच्छा, मला मुकेश कुमार आठवला. मुकेश द मॅग्राथ. एखाद ओव्हरला चांगली लाईन लेंथ पडणं आणि अख्खं करिअर चांगली लाईन. पण त्याला बोलताच मॅग्राथ इंडियाचा. खरोखर तू ऍक्टिव्ह नाही वाटतं इन्स्टावर? मी IPL फॉलो नाही करत फार. असो. सो जे चाललंय ते चाललंय, जे होईल ते होईल. बघत राहा क्रिकेट मॅचेस, एन्जॉय करत राहा, अपेक्षा ठेवत राहा. जरी ते दोघं वाईट खेळले, आपण चांगल्याच अपेक्षा ठेवायच्या त्यांच्याकडनं. पण आगरकरसाठी, गंभीरसाठी वाईट अपेक्षा ठेवा माझ्या मते. हा, आगरकरचा जॉब जाणार आहे असं मला वाटतंय. खरे. आणि कोण पण येतात, प्रज्ञान ओझा आणि कोणातरी सिलेक्टर म्हणून लोक बघतायत. रवी शास्त्रीचं नाव होतं, पण हे खरं की नाही माहित नाही. जस्ट वरवर म्हणजे मला कळतंय सिलेक्शन कुठे होणार आहे, टीम सिलेक्टर कुठे, बार मध्ये सिलेक्शन चाललेत, हे पेक वरती सिलेक्शन चाललेत. आज तो कितनी पिला आहे सिलेक्टेड इन असं आहे का तो. हा, सो आय गेस. आणि अजून एक आहे, वुमन्स क्रिकेट टीमची मॅच चालू आहे. आम्हाला खूप कमेंट्स आल्यात लोकांच्या की प्लीज वुमन क्रिकेटवरती काहीतरी बोला वगैरे. तर आम्ही त्या दिशेने पण जरा काम करतोय. आमचा जरा अभ्यास सध्या तो सो काही जातो पण बायकांसोबत खेळायला क्रिकेटमध्ये मध्ये. हा, येस, चांगल्या घेतात यार, चांगल्या घेतात आपल्या बायका. आपल्या बायका, तुझ्याकडे बाई आहे? हा, ठीक आहे. सो आय गेस सो त्या पण सेमीफायनलकडे जातील. सो लेट्स सी, त्यांचा पण व्हिडिओ करू आम्ही. आणि तुम्हाला आजची मॅच कशी वाटली, रोकोच्या परफॉर्मन्स बद्दल काय वाटलं तुम्हाला, अजित आगरकर बद्दल, गंभीर बद्दल काय वाटलं, ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. विसरला आज बोलायला. मराठीला तू बोलशील.